येस. नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात? मजेत आहात? आज सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आपण जो टॉपिक घेणार आहे तो आहे सिम्प्लिफिकेशन. नमस्कार, मी प्राध्यापक सुमरेखा दे तुमचं माझ्या या मॅथ्स गुरु चॅनलमध्ये स्वागत करते. आणि आपण जी सिरीज चालवली आहे MTS RTS JNV स्कॉलरशिप ह्या स्पर्धा परीक्षा जे विद्यार्थी देत असतील त्यांच्यासाठी आपण मॅथ्सची सिरीज सुरू केलेली आहे. वर्ग 8वा आणि वर्ग 5व्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण इथे या सिरीजमध्ये घेत आहे. प्रत्येकाने हा व्हिडिओ बघायचा आहे, पूर्ण बघायचा आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहे बोर्ड मास. बोर्ड मास काय आहे, बी म्हणजे काय, ओ म्हणजे काय, डी म्हणजे काय, एम म्हणजे काय, ए म्हणजे काय, एस म्हणजे काय, ह्या सगळ्याचं मिनिंग आपण एकदा इथे बघणार आहे. आणि त्यानंतर असे एक्झाम्पल आले तर आपण अख्ख्या हे एक्झाम्पल आल्यानंतर एक्झाम्पल पाहिल्याबरोबर आपल्याला घाम फुटतो नाही का? तो घाम फुटणार नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर. ठीक आहे, तुम्ही बघायचं आहे. आता आपण काय करूया की मागच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं आहे की फर्स्ट जो लेसन आहे आपण नंबर अँड न्यूमरिक सिस्टीम घेतला, फंडामेंटल ऑपरेशन घेतला, त्याच्यानंतर तुमचा जो ॲडिशन सबट्रॅक्शनचा लेसन आहे, त्यानंतर तुमचे HCF LCM आहे, फ्रॅक्शन आहे, ह्या सगळ्या लेसनची आपली रिव्हिजन झालेली आहे आणि त्याचं शिकवून पण झालेलं आहे, कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत आपल्या. त्यानंतर येतं सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे बोर्ड मास. बोर्ड मास काय आहे की बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि ए म्हणजे ॲडिशन, एस म्हणजे सबट्रॅक्शन. हे का बरं असं लिहिलेलं आहे तर आपल्याला अशा टाईपचे जेव्हा एक्झाम्पल येतात ना, सिम्प्लिफाय करायला जेव्हा एक्झाम्पल येतात ना, तेव्हा सिम्प्लिफिकेशनमध्ये आपल्याला याच सिरीजने जावं लागतं. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला कशाने जावं लागतं तर बी ब्रॅकेट सोडवावा लागतो. मग तो ब्रॅकेट कुठला असेल, स्क्वेअर ब्रॅकेट असेल, सर्कल ब्रॅकेट असेल किंवा कर्ली ब्रॅकेट असेल. ओके, त्यानंतर आपल्याला ऑफच सोडवावं लागतं. ऑफ म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. त्यानंतर आपल्याला डिव्हिजन सोडवावं लागतं. डिव्हिजन म्हणजे काय तर आपल्याला कितीने भाग जातात, त्याचे इक्वल पार्ट्स आपण किती करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे मल्टिप्लिकेशन, एम फॉर मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन काय आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये आपण जिथे जिथे मल्टिप्लिकेशन असणार आहे तो सॉल्व करायचा आहे. त्यानंतर ॲडिशन, मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ॲडिशन सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सबट्रॅक्शन, सगळ्यात शेवटी सबट्रॅक्शन सॉल्व करायचं आहे. समजलं? आता आपण हा रूल तर बघितला, हे पाठच करून ठेवायचं. बोर्ड मास. बोर्ड मास याला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती आहे, कंच भागू बेव. जे विद्यार्थी मराठीतून एक्झाम देत असतील त्यांनी लक्षात ठेवायचं आहे कंच भागू बेव. कंच म्हणजे काय की कंस. कंस म्हणजे कुठले कुठले कंस येणार आहे, त्यांचा जो हे जे कंस आहे स्क्वेअर, सर्कल आणि हा जो कर्ली ब्रॅकेट आहे, कर्ली जो आपण म्हणतो त्याला त्याच्यानंतर ओ म्हणजे काय तर ऑफ म्हणजे चा गुणाकार. ठीक आहे, डी म्हणजे त्याचा भागाकार. मग आपण काय म्हणणार की तर कंच, च म्हणजे चा, भा म्हणजे भागू, त्याला कंच कंच भागू, गु म्हणजे मल्टिप्लिकेशन, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. कंच भागू बेव हे मराठीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि इंग्लिश मिडियममध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे BORDMAS, बोर्ड मास, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सिम्प्लिफिकेशन करताना हा रूल तुम्हाला कुठंही गेले तरी बदलणार नाही. तुम्ही आता शिकलात हा तर तुम्हाला हा रूल, तुम्ही म्हातारे जरी झाले तरी हाच रूल राहणार आहे. तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना सुद्धा हे सांगता येईल बरं का. त्याच्यासाठी आत्ताच व्यवस्थित बघून घ्या. आता बघा, आपण हा रूल सोडवायला काय करूया की हे या रूलनुसार हे एक्झाम्पल सोडून बघूया. ठीक आहे, बघूया आन्सर येते की नाही. तर आपला आन्सर जे येते ना ते 25 आन्सर आहे याचं. ओके, तर कसं येते ते बघूया आपण. ठीक आहे, मी प्रथम काय केलं, एक्झाम्पल जसंच्या तसंच लिहिलं. ओके, आता मी काय करणार इथे ब्रॅकेट सोडवणार. फर्स्ट ब्रॅकेट सोडवताना मी काय करणार, ॲडिशन, इथे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ह्या दोन इथं
काय आहेत, 2 आपल्या क्रिया आहेत किंवा 2 ऑपरेशन इथे आहेत. तर 2 ऑपरेशनमधलं मी सर्वप्रथम ऑपरेशन कुठलं करणार आहे, तर हे मल्टिप्लिकेशनचं. म्हणून मी इथे काय लिहिणार, 5 + 25 आणि खाली पण मी मल्टिप्लिकेशनचंच करणार आहे. इथं 25 + 5. ओके. त्यानंतर मी करणार आहे इथे दुसऱ्या याच्यामध्ये, हे बघा इथं जर 2 फ्रॅक्शनमध्ये डिव्हिजन असेल तर आपण काय करत असतो ते मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगते. आपण हे फ्रॅक्शनच्या लेसनमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. फ्रॅक्शनची ॲडिशन कशी, फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन कशी, फ्रॅक्शनची डिव्हिजन कशी, फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन कशी. ओके. तर बघा फ्रॅक्शनमध्ये 2 फ्रॅक्शनमध्ये जर डिव्हिजन असेल तर आपण काय करणार आहे, इथे 1/5 × 5/1. का, कसं, का आलं ते बघा. जेव्हा 2 फ्रॅक्शनची डिव्हिजन होते ना तेव्हा असा रूल आहे की आपण हे जे डिव्हिजनची साईन असते ना, या साईनच्या नंतरचं जो फ्रॅक्शन असते त्याला काय करायचं, डिव्हिजनच्या साईनला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं आणि या डिव्हिजनच्या साईन नंतरचं जे फ्रॅक्शन आहे ना त्याला कन्व्हर्ट करायचं कशामध्ये, रेसिप्रोकलमध्ये. रेसिप्रोकलमध्ये कन्व्हर्शन म्हणजे काय, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर करायचं, खालचं वर न्यायचं, वरचं खाली न्यायचं, सिम्पल असंच करायचं बरं का. हे तुमचं झालं फ्रॅक्शनचं डिव्हिजन. मग इथे आता मल्टिप्लिकेशनचा रूल माहिती आहे तुम्हाला, वरचं मल्टिप्लिकेशन वर, खालचं मल्टिप्लिकेशन खाली. तसंच मग इथे ABCD हा आपण का लिहिलेला आहे की इथे A म्हणजे 1, B म्हणजे 5 आला, C म्हणजे 1 आणि B म्हणजे D आलेला आहे इथे. ओके. इथे तुमचे दुसरे कुठल्याही व्हॅल्यू असू शकतात. ठीक आहे. आणि तुम्हाला तोच रूल अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आपण इथे बघूया, तोच रूल लावूया. 1/5 आता मी डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन करणार आणि इथे 5/1 करणार. ठीक आहे. देन इथं ऑफ म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन 1/5. हां, तर हा सध्या आपण काय करूया, राहून देऊया. ओके. कारण आपल्याला पुढे थोडा सोपं जाईल. 1/5 आता ऑफ म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन 1/5 डिवायडेड बाय 1/5. ओके. हां बघा इथे माझं आलं 30/30 इज नॉट इक्वल्स टू सॉरी मल्टिप्लाइड बाय. आता इथे 1/5 मी जसं तसंच राहू देते. डिव्हिजनमध्ये काय करणार मी इथे बघा 5 इथे 1/5 पाहिजे. 1/5 ठीक आहे. इथे लिहिणार मी 1/25. देन नेक्स्ट स्टेपमध्ये माझं काय असेल की 1/25 डिवायडेड बाय 1/5. आता मी याचा उपयोग करणार. ठीक आहे. इथं 30/30 म्हणजे काय येणार, 1 मल्टिप्लाइड बाय. आता या मला लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय त्याचा काही फरक पडत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. मग इथे मी लिहिणार 1/5 मल्टिप्लाइड बाय 25/5 आणि 25/1 डिवायडेड बाय 1/25 मल्टिप्लाइड बाय 5/1. ओके. मग याच्यानंतरच्या स्टेपमध्ये माझं काय येणार की इथे तर 5 × 5 आणि 5 × 5 = 25 म्हणजे 5/1 येते इथे आणि इथे पण 5 × 5 5/25 म्हणजे इथे 1/5 येते. ठीक आहे. आले हे कसं आलं समजलं तुम्हाला. 5 × 5 इथं 5 × 5 5 × 5 = 25 5 × 5 5 × 5 = 25. ओके. मग काय आलं तुमचं इथे की 5/1. आता याला जेव्हा मी वर घेऊन जाणार तेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये 5/1 येणार आणि माझा आन्सर येईल 25. आले का 25 आन्सर बघावं. फर्स्ट नंबरचं ऑप्शन आहे माझं 25. ठीक आहे. सरळ सरळ तुम्हाला 4 गोल असतील तर 4 गोलपैकी तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट नंबरचं जे तुमचं हे असेल त्याला गोल करायचा आहे. समजला. हे झालं तुमचं. किती सोपं होतं बघा बरं. याच्यामध्ये काय केलं पाहिल्याबरोबर तुम्हाला किती कठीण वाटलं, पण फक्त आपल्याला हे लक्षात पाहिजे आणि हा बोर्ड मास पहिले सुरुवातीला काय सॉल्व करायचं हे आपण लक्षात ठेवायचं. समजलं. आय होप अंडरस्टूड दिस एक्झाम्पल्स ऑल ऑफ यू अँड नाव वी आर टू टर्न ऑन नेक्स्ट एक्झाम्पल. ओके. आता सुरुवातीला तुम्ही काय करायचं, हे स्क्रीनशॉट घेऊन घ्या
किंवा आपल्या नोटबुकमध्ये उतरवून घ्या. पटकन स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी सेकंड एक्झाम्पल तुमचं घेते. ठीक आहे. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. सिम्प्लिफाय हा जो मिक्स नंबर आहे याला काय म्हणतात, मिक्स फ्रॅक्शन. 10 इंटिजर 2/5, 8 इंटिजर 4/5 डिवायडेड बाय 4 इंटिजर 2/5. ओके, ह्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे तुमचं 20 इंटिजर 4/5, 5 इंटिजर 5/104 and 64 and 21. पटपट तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे. ठीक आहे, मी तर सॉल्व करून दाखवणारच आहे, पण तुम्हाला सुद्धा याचा आन्सर काढायचा आहे. ठीक आहे, तर तुमच्यासमोर 10 मिनिट आहे. तुमच्याकडे अर्धा मिनिट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 30 सेकंदामध्ये हे आन्सर काढून दाखवायचं आहे. ठीक आहे, चला बघा काय करणार. मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देते. ओके, व्हेरी गुड. कोणी म्हणते 4. व्हेरी गुड आराध्या. कोणी म्हणते 64. कोणी म्हणते 20, 4/5, 4/5. ओके, करेक्ट. पण कसं आलं ते आता बघूया आपण. ओके, बघा कसं आलं तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल काय करणार तुम्ही, हे मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. आता आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये हे वापरलं होतं म्हणून आपण हे लिहिलं होतं, बरोबर आहे. ह्याच्या या फॉर्म्युलाचा यूज केला होता. आपण आता काय करणार आहे इथे की एक तुमचं मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन कसं करतात ते बघूया. फर्स्ट आपण 10च घेऊया. 10 2/5, 10 इंटिजर 2/5. मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन फ्रॅक्शनमध्ये करताना काय करायचं की हा असतो होल नंबर. याला काय म्हटलं जातं, होल नंबर. आणि हे काय असतं तुमचं न्यूमरेटर, हे काय असतं तुमचं डिनॉमिनेटर. याचा फॉर्म्युला काय माहिती आहे का, होल नंबर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर डिव्हायडेड बाय डिनॉमिनेटर असा फॉर्म्युला आहे. मग आता इथे डब्ल्यू म्हणजे काय, होल नंबर म्हणजे काय आपला 10 प्लस डिनॉमिनेटर म्हणजे काय आहे आपला तर 5 मल्टिप्लाइड बाय 5 आणि प्लस इथे 2 येणार. ओके, आणि डिव्हायडेड बाय तुमचा डिनॉमिनेटर 5 म्हणजे किती येते 5 10 जा 50 प्लस 2 52/5. आन्सर काय तुमचं 52/5. असंच प्रत्येकाचं करायचं आहे आपल्याला. तर आपण सिम्प्लिफिकेशनमध्ये काय करणार इथे डायरेक्टली आपण लिहिणार नाही, थोडंसं एक स्टेप वाढली तरी चालते मॅथ्समध्ये, पण सिस्टमॅटिकली लिहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ॲन्सर निघेल, तुमचं ॲन्सर रॉंग होणार नाही. ठीक आहे, मी करणार मी इथे काढलेलं आहे म्हणून 52/5 लिहिते. ओके, नेक्स्ट मल्टिप्लाइड बाय, आता ह्याचं पण करणार 8 5 किती होता, इथे होल नंबर काय 8, डिनॉमिनेटर काय 5, न्यूमरेटर काय 4. मग होल नंबर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय होल नंबर करूया आपण. किती होणार इथे 8 5 जा 40. ओके, 40 प्लस 4 44/5 डिव्हायडेड बाय इथे पण तसंच 4 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 2 काय होणार आहे तुमचं, बघा याचं काय येणार आहे. व्हेरी गुड. काय इथे 22/5 है ना. आता याचं आपण काय करणार आहे इथं 52/5 मल्टिप्लाइड बाय 44/5. आता याचं कन्वर्शन मागच्यासारखं आपण करणार रेसिप्रोकल, याचा मल्टिप्लिकेशनची साईन घेऊन इथे रेसिप्रोकल करूया आणि मग इथे आपण करूया आता कटिंग छटिंग. काय करायचं, कटिंग छटिंग. कशी करायची कटिंग छटिंग बघा. कोण सांगते बरं हे कटिंग छटिंग कोण. ओके, व्हेरी गुड. काय करणार आपण इथे 5 5 हा कॅन्सल करणार. इथे 5 1 जा 5, 5 1 जा 5, 22 1 जा 22, 22 2 जा काय येतो आपला 44 येते. वर काय राहिलं आपलं फक्त आणि फक्त 52 मल्टिप्लाइड बाय 2 राहिलं आणि खाली फक्त एकदा विचारा वाचला 5. ओके, नेक्स्ट याचा आन्सर काय येईल बघा. 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती येणार 4, 2 मल्टिप्लाइड बाय 5 येणार 10 आणि खाली येणार 5. आता तुम्ही म्हणणार टीचर इथे 5/104 आहे, इथे आपलं 104/5 आलेलं आहे, मग ॲन्सर आपलं हेच असू शकते का. नो असं असू शकत नाही. काय करायचं आहे तुम्हाला, याला डिव्हिजन करायची आहे. आपण दुसरा एका रफ याच्यामध्ये करूया.
बघा 104 डिवायडेड बाय 5. एक्झामवाले तुम्हाला असंच काय करणार आहे, कन्फ्युजन करणार आहे तुमचं, आणि तुम्हाला कन्फ्यूज करून तुमच्या याच्यामध्ये गोंधळ टाकणार आहे की आपल्याला कसं अडकवतात ना ते म्हणजे ते आपल्याला आपण कसं तरी अडकलं पाहिजे त्याच्यामध्ये, कळलं का? आणि कसे तरी मार्क्स कमी झाले पाहिजे आपले, म्हणून ते अशी स्ट्रॅटेजी वापरतात. तर तुम्हाला तसं फसायचं नाही आहे. स्टेप बाय स्टेप आन्सर काढूया आपण. इथे 5ने डिवाइड केलं तर 5 1 जा 5 5 2 जा किती येतं बरं? इथे ना तुमचं 5 2 जा 10. ओके, आणि इथे काय राहणार तुमचं 4, फक्त तुमचा काय राहतो रिमाइंडर. मग बघा आता इथं 4 राहतो, पण इथे इथं आपण 0 घेतला, मग तुमचा राहिला फक्त 4. ओके, हा 0 घेतला. म्हणजे आता जेव्हा या फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये करतो, मिक्स नंबरमध्ये, तर तेव्हा आपला हा काय असतो बघा, होल नंबर. म्हणून इथे लिहिला मी होल नंबर. त्याच्यानंतर आपला जो डिनॉमिनेटर असतो तो असतो डिनॉमिनेटर, जो डिवायझर असतो तोच आपला डिनॉमिनेटर असतो, आणि जो रिमाइंडर असतो तो आपला न्यूमरेटर असतो. ठीक आहे, हा आपला काय आहे, हा आपला न्यूमरेटर असणार आहे. हां, आणि हा आपला होल नंबर, आणि हा आपला डिनॉमिनेटर. ठीक आहे, आलं आपलं. मग त्याच फॉर्ममध्ये आपण लिहूया, आणि मला वाटतं की आपला आन्सर 1 हे आलेलं आहे. समजलं आन्सर कसं काढलं? तर कुणाला जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता, आणि आणखीन तुम्हाला जर असं एखादं सिम्प्लिफिकेशनचं एक्झाम्पल आलं नसेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, आणि परत व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड बाय.